ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा। ओंकार हाच परमात्मा आहे असे कल्पून श्री संत ज्ञानदेवानी मंगल अशी सुरुवात केली आहे, म्हणजे मंगल केले आहे। हे सर्वांचे मूळ असणाऱ्या व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या हे ओंकारा, तुला माझा नमस्कार असो। व स्वतःला जाणण्यास योग्य असणाऱ्या या सर्व व्यापी अशा आत्मरूपी ओंकारा, तुझा जय जयकार असो। देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी। वरील विशेषणांनी युक्त अशा देवा, सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश जो गणेश तूच आहेस। निवृत्तीनाथाचे शिष्य असणारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐका। हे शब्द ब्रह्म अशेष, तेची मूर्ती सुवेश। जेथ वर्ण वपू निर्दोष मिरवत असे। संपूर्ण वेद ही त्या गणपतीची उत्तम सजवलेली मूर्ती आहे आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी सौंदर्य खोलून राहिले आहे। स्मृती तेची अवयव, देखा अंगिक भाव। तेथ लावण्याची ठेव, अर्थ शोभा। आता त्या गणपतीच्या शरीराची ठेवण पहा। त्या स्मृतीतील अर्थ सौंदर्याने ती अवयव म्हणजे जणू लावण्याची केवळ खाणच बनले आहेत। अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे, पदपद्धती खेवणे प्रमय रत्नांची। 18 पुराणे हेच त्याच्या अंगावरील रत्नखचित अलंकार आहेत। त्यात प्रतिपादलेली तत्वे हीच रत्ने व छंदबद्ध शब्द हीच त्याची कोंदणे होत। पदपंधनागर तेची रंग थिले अंबर, जेत साहित्य वाणे सपुर उजाळाचे। उत्तम प्रकारची शब्दरचना हेच त्या गणपतीच्या अंगावरील रंगवलेले वस्त्र आहे आणि त्या शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकीत तलम तंतू आहेत। देखा काव्य नाटका, जे निर्धारिता सकौतुका। त्याची ऋणधनुती शूद्र घटिका, अर्थध्वनी। पहा, कौतुकाने काव्य नाटकाविषयी विचार केला असता ती काव्य नाटके त्या गणपतीच्या पायातील लहान घागऱ्या असून त्या अर्थरूप आवाजाने ऋणझुनत असतात। नाना प्रमयाची परी, निपुणपणे पाहता कुसरी। दिसती उचित पदे माझारी, रत्ने भली। कारण त्यात प्रतिपादलेली अनेक प्रकारची तत्वे व त्यातील कुशलता याचा बारकाईने विचार केला असता यामध्ये निवडक वेचांची काही चांगली रत्ने आढळतात। तेथ व्यासदिकांच्या मती, तेची मेखळा मिरवती। चोखाळपणे झळकती पल्लव सडका। येथे व्यासादिकांच्या बुद्धी हाच कोणी त्या गणपतीच्या कमरेला बांधलेला शेला शोभत आहे व त्याच्या पदराच्या दशा निर्दोषपणे झळकत आहेत। देखा षडदर्शने मणिपती, तेची भुजांची आकृती। म्हणून विसमादे धरिती आयुधे हाती। पहा, 6 शास्त्रे म्हणून जी म्हणतात तेच गणपतीचे 6 हात आहेत आणि म्हणून भिन्न भिन्न मते हीच त्याच्या हातातील शस्त्रे आहेत।